सुंबरानया मांडल वन सुंबरानया मांडल सुंबरानया मांडल वन सुंबरानया मांडल सुंबरानय कोणाला वन सुंबरानय कोणाला सुंबरानय कोणाला वन सुंबरानय कोणाला जगमदिलया दोघाला वन माता माझे पित्याला जगमदिलया दोघाला वन माता माझे पित्याला कैलासाच्या देवाला वन जीवा पारा बसला शिवा पाराया बसला माझ्या गौरी घेन बसला गौरी घेन या बसला वन शिवा पारा बसला हातरुणी जोडले सुंबरानो मांडले हातरुणी जोडले सुंबरानो मांडले उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला जेव्हा तुझ्या दारात अरे वाणी रानात अरे वाणी रानात माझा देव ही वरी आपल्यात देवयाच्या बाजूला देवयाच्या बाजूला धन्य माझी मायवा धन्यवाद उतारे धन्यवाद उतारे धन्यवाद उतारे लांब दूर पहिल्याला एक स्वरे नगराला कोयना काटाला हल्ला पाण्याला देवी माझी सोन्याची वय हल्ला या पाण्याची डाव्या त्याच्या बाजूला डाव्या त्याच्या बाजूला डाव्या त्याच्या बाजूला डाव्या त्याच्या बाजूला कामाबाई करत कामाबाई करत कामाबाई करत कामाबाई करत दैव शोभा देवाला गा दैव शोभा देवाला गा दैव शोभा देवाला गा दैव शोभा देवाला गा मर थापडोला आला कर गाणे देवाला मर थापडोला आला कर गाणे देवाला उभावरा हिल्या जाग्याला उभावरा हिल्या जाग्याला उभावरा हिल्या जाग्याला
सुवंतीच्या बाळाला बाळा लागा काशी माझ्या लिंगाला लिंगाला सुवंतीच्या बाळाला बाळा लागा काशी माझ्या लिंगाला लिंगाला पाडव्याच्या दिवसाला दिवसाला गा पाडव्याच्या दिवसाला दिवसाला पाडव्याच्या दिवसाला दिवसाला गा पाडव्याच्या दिवसाला दिवसाला देवा तुझ्या दारात गा देवा तुझ्या दारात गाव गावचं बघात बघात गा गाव गावचं बघात बघात त्याच्यातलं बघात बघात गा त्याच्यातलं बघात बघात देवा तुझे करायला गा भगती तुझे करायला गा देवा तुझे करायला गा अरे वडी रानाला देव हिवऱ्या बनाला अगदी बाळ सुरावंतीचा देव बिराप्पा बिन पापा दोषाचा आणि बाबा सूर्याच्या तेजाचा माझा काशी लिंग भगवंत्या तीनगावच्या शिवला हे देवाने जागा आली म्हणाला बाबा त्या दिवसापासून उजव्या बाजूला आणि मायवाचं मंदिर असायला बाबा आणि महिल्या बाजूला डाव्या बाजूला बाबा माझी कन्या कामावती असायला हे मात्र बने बाबा बाबा या आरवाडी रानाला अगदी ए! खरं. म्हणून या आरवाडी रानाला शोभा या तीन देवामुळे भरपूर आल्या बाबा देशातली लोकं मात्र वाडव्याच्या दिवसापासून देवाच्या आवारात गर्दी असते या. बाबा कोण 6 महिन्याचं कोण 9 दिवसाचं कोण 7 दिवसाचं कोण 5 दिवसाचं अरे बाबा जे ताकदी प्रमाण बाबा जे भक्ती देवाची माझ्या करते त्या वेळेला हे झाड पिढी आल्यात झाड पिढी आल्यात झाड पिढी आल्यात झाड पिढी आल्यात जेव्हा तुझ्या दारात आनंदाच्या भरात जेव्हा तुझ्या दारात आनंदाच्या भरात झाड पिढी लोकाला झाड पिढी लोकाला झाड पिढी लोकाला झाड पिढी लोकाला जेव्हा तुझी गाडोजी गाडोजी गा जेव्हा तुझी गाडोजी गाडोजी चिंतलेल्या कामाला कामाला गा याच त्याला जेवाव जेवाव चिंतलेल्या कामाला कामाला गा याच त्याला जेवाव जेवाव एवढ्या माझ्या मागले गा दुसरे नाही सांगले गा नाही रे आज एवढा समाज आज या देवाच्या दारात बिरापाच्या भक्तीला सेवा करायसाठी लोक आलेली अगदी बाबा थोडी पण आपल्या सेवा करावी यासाठी पण सेवा करताना देवाला काय मागून सेवा करायची नाही या. देवाला मागून सेवा करायची नाही ती देवाला सेवा पोचत नाही आणि तो मागणारा देत बी नाही या.
तुम्ही कितीही देवाला मागा देव देणार नाही फक्त देवाला कळलं पाहिजे माझा भक्त बाबा सारखा येतो इथं देवी देवाला कळतो या आलं देवाच्या मनात तिथं कोणाचे सुद्धा कुणाचं सुद्धा चालत नाही बाबा ते देवाच्या मनात आल्या देव पाहिजे तेवढं देणार त्याच्या मनात आल्यावर पाहिजे तेवढं देतो या देतो का नाही आणि देवाला तर लोक एका मिनिटात नेतो या केल्या बिर देवा उद्याला भंडारा नकल्या सोनारा वाजव नगारा केल्या बिर देवा उद्याला भंडारा नकल्या सोनारा वाजव नगारा सोनारा वाजव नगारा तुझ्या दारात दारात गा आनंदाच्या भरात भरात तुझ्या दारात दारात गा आनंदाच्या भरात भरात माझा बिरा पावे नवल्या माझा बिरा पावे रामा लावलेल्या कत्तला देवाचं गाणं देव बिरापाचं अगदी मात्र बाबा आपण गायचं आहे ह्या ठिकाणाला आणि पाडव्याच्या दिवसापासून बाबा भक्त इथं झाले ते बाबा सगळी जमा गोळा झाली ती बाबा पाडव्याच्या निमित्तानं. बाबा एवढा परफुंजाचा गाडा वडून वडून सुद्धा देवाकडे आले ते पण एवढा आहे कसे? गेला तर तीनदा चारदा फोन आहे मसरू दूध येत नाही का कोंबडा आहे का शेरडा आहे ते का ह्याच्यावर ध्यान नाही देवाचं तेवढं करायला लागते हो. देवा देवबिराप्पा अगदी बाबा वयानं वाढत होता हे मात्र लागला होता लहान होता मोठा बाबा बाळ होईला त्या वेळेला कुठल्या ठिकाणाला रामा हो. जोपर्यंत बाबा बाळ 20 वर्षाच्या आत आहे तोपर्यंत आई बाबाला असतो या 20 वर्षानंतर 40 वर्षात गेल्यावर पुन्हा बायका पोरच होतोय मामा खरा या खरा घेऊ आणि पुन्हा 40 पुढे गेला की नातवंड म्हणते ते आमच्या आज्याला काहीच कळत नाही मग कळायचं खावा गावावर गेले हो. म्हणजे ह्या गाड्याला सगळ्यांनी येड्यातच काढलं या खरं गे. असू द्या आहा. देवा त्या वक्ताला देव बिराप्पा अक्का महादेवाच्या वाड्यात हे मात्र बाबाला मोठा बाळ होईला त्या वेळेला दादा अक्काने विचार केला म्हणाला काय बोलते माझ्या काशी लिंगाला वाणीच्या दादाला काय लागली ती बोलायच्या वेळेला न बोलावं याला लागले सांगायला लागले बोलायला लागले सांगायला लागले वाणीच्या दादाला काशी माझ्या लिंगाला बोलायला लागले मग सांगायला लागले लग्न दादा हो तुझं करूया 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 एवढं दादा हो बघा बोलताना एवढं दादा हो बघा सांगताना एवढं दादा हो बघा बोलताना एवढं दादा हो माझा तिरा पागा नवल्या माझा तिरा पागा माझा तिरा पागा नवल्या माझा तिरा पागा
अक्का ओहो काय म्हणलीस तुझं लग्न करूया म्हणजे लय जमवायला लागलाय जाता. अक्का ओहो लग्न करायचं काय अवघड नाही मग कसं अवघड आहे या निस्तारण लय अवघड आहे तुला अवघड आहे रे? अहो थोडं कसं बरेच अवघड आहे म्हणून करता मला त्या वेळेला ज्यांनी ज्यांनी लग्न केलेली त्यासनी विचारा घरात कसं आहे म्हणून उग फसलो म्हणतोय गपचिप पर आता गेलाच नाही म्हणून आपलं उगच आता वडत न्यायचा आहे हा उग फसलो हा हा आणि एखादी मावली सुद्धा म्हणते रागानं काय हो? बाबा काय झालंय उग मी राहिले म्हणजे हे आहे म्हणून जर राहिली तुझा आ. परपुंज चाललाय नाही दुसरी एखादी निघून गेली असती हा निघून गेले तिने काही उपाशी राहिला असता का काय त्यानं दुसरी गेली असती. ए अक्का जर तुला माझं लग्न जर करायचं असेल काय केलं माझी बाबा आता तुझा हट्ट आहे बहिणीचा तुला वाटतं एखादं कुरुली पाताळ भारी मिरावं चांगलं मिळत चांगलं हा 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 आणि वराड आहे आपलं कन्यासाठी कोणतरी आपली आप करतय होय म्हणून करता आणि लग्नाच्या निमित्ताने एकमेकाच्या भेटी गाठी आता कशा बघा सगळ्या पाक एकमेकाच्या भेटी गाठी होते द्या खरं गे. आणि देवाला गेल्याशिवाय जत्रेला गेल्याशिवाय पै पाहुण्याची घाट भेट पुजाऱ्याची आपली घाट परत नाही या. होत नाही म्हणून करता मग बाबा देवरापाने विचार केला बोलतो आपल्या बाबा थोरल्या बहिणीला हे मात्र भगवंत लागला होता काय बोलाय बाबा माझ्या कामायोला त्या वेळेला बोला ह्याला लागल काय सांगाया लागा 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 अरे एवढ्या बाबा वेळ काय एवढ्या बाबा का एवढ्या बाबा काय बदल एवढ्या बाबा का एवढ्या बाबा वेळ काय एवढ्या बाबा का एवढ्या बाबा काय बदल एवढ्या बाबा का केला तेव्हा त्याला देवरापा बोलतो अख्खा मायेवाला हे मात्र भगवंत लागला होता बोलायला कामायोला लाडक्या बहिणीला काय दादा ह्या वेळेला एका ओहो जर मला बायको सोबावी आणि तुला भाऊच अशी जर पाहिजे असेल तर करायची नाहीतर मग माझं लगे करायचं नाही या. होय अरे बाबा दादा तुझी वहिनी आली नाही तर तुझी भावना असली तर माझं लग्न करायचं. जोडा लागला पाहिजे जोडा दोघाचा तर माझं लग्न करायचं का हे बघा आहा. जोडा कसा असावा असं हो. आहो देवा ही देवा दिकातनं 7 जन्माची गाठ बांधलेली आहे. एवढं बांधलेलं असते म्हणते मी. हा हा. हे अक्का मी सांगू का तुला अरे हो. काय मी सांगेल तसली मला बायको पाहिजे अन लागा बारे काचे पावग शरया लागा बारे डोक्याचे पावग शरया नाचे पावशेर पाण्याचे पावशेर पाण्याचे पुण्याच्या केसाची मग धवल्याची काडी धवल्याची काडी व मग रेशमाची गडी राणी पाहिजे राणी पाहिजे राणी पाहिजे राणी पाहिजे एवढे दादा पण म्हणा एवढे दादा सांगताना एवढे दादा बोलताना एवढे दादा सांगताना एवढे माझी हो बघा मायवा एवढी माझी हो बघा मायवा एवढी माझी हो बघा मायवा एवढी माझी हो बघा मायवा मायवा म्हणले पावशेरा
आणि पावशेर पाणी सोडण्याच्या केसाची हा 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 माझी घरी धावण्याची गाडी डाळिब्या जाताची गुजऱ्या वाहनाची अरे दादा असली बायको तुला कुठे मिळेल म्हणली तो मुद्दा मला आर फटा घातला या हा आधीच म्हणलं होतं लगीन करायचं नाही म्हणून तो मुद्दा वाढवा पडतो या अरे दादा असली सोगई कुठं सोडायची त्या वेळेला काका जमलं तर बघ काय तर नाहीतर मग राहू दे माझं माझं मी बघतो तुझं तू बघतोय आता तुझं नाही जमाना तर काय तर करायला पाहिजे रामा पहिल्या काळात होत आई बापाने मुलगी बघायची आणि मुलांनी पसंत करायची आणि आताच्या काळात कसला या कसलं आता काळात लगीन करून पाय पडा युगा म्हणते ती तरी बरं 7 लाखाला घर घर बसवून डायरेक्ट येते ती चांगला आहे ते बी खरा घे आता पैसे बचित करते ती पैसे बचत करते ती हा तो केलेतच का काय कशाला करू आता माझं पहिलं झालं झालंय का आणि एकदा खरा बिराय जाईल बघ नाही नाही देवा विचार केला म्हणाला त्या वक्ताला अक्का मायवा बोलत होते बिरापाला हे बघ जर तुला असली राहणी पाहिजे असेल तर मात्र मी सांगते एवढा बाबा करतो भगवंता शोध सुद्धा लावीन बाबा आपण लग्न तुझं कुठे करायचं खराय गे दादा ढोल्या माझा नवा हे नवा भंडारा गेलाय कवा 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 माझा नवा हे नवा भंडारा गेलाय कवा तुमच्या माझा नवा हे नवा भंडारा गेलाय कवा तुमच्या माझा नवा हे नवा भंडारा गेलाय कवा तुमच्या माझा नवा हे नवा भंडारा गेलाय कवा तुला तसलीच बायको पाहिजे तर म्हणली मी सुद्धा काय कच्च्या गुरुजी वागीन नाही म्हणली. मी सुद्धा बहीण आहे म्हणले तुझी भगवंता मी सुद्धा तुझी बहीण आहे तुझा सांभाळ केलाय तसं लग्न तुझं आणि मी मात्र लावून देईल बाबा भगवंता ह्या वेळेला मग माझ्या मायेवानं काय केलं काय केलं रे बाबा जर आता बिरापाला नवरी जर बघायची असेल तर काय केलं पाहिजे आता आपल्या काय पोराठोराचं काम नाही नाही बाबा त्याला कोणतरी बाबा मध्यस्थी घेतला पाहिजे मग माझ्या मायेवानं बाबा 2 दासोदाची बाळ हे मात्र 2 दासोदाची बाळा निवडायला काम हे दासोदाच्या बाळाला दासोदाच्या पाण्याला दासोदाच्या बाळाला हे दासोदाच्या पाण्याला दासोदाच्या बाळाला हरे लागले मारायला हट्ट लागले मारायला एवढ्या बाबा मेलत एवढ्या बाबा टायमात दासोदाची बाळ होय दासोदाची चाली दासोदाची बाळ होय दासोदाची चाली या धावत बाबा या धावत बाबा या धावत बाबा परत या धावत आकायाचं हो बघ्या वाड्याला 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 अच्छा कधी झाली मारली नाही आज काय कारण लय लवकर लय जल्दी अरे बाबा नो म्हणजे काम एवढं मोठं आहे माझं काय काम आहे हे माझ्या वाणीच्या दादाला माझ्या आकाशलिंग विरापाला वाणीच्या दादाला आणि काशिलिंग बिरापाला काय करायचं आहे अरे त्याचं लग्न करायला म्हणजे लग्न अच्छा हा देवाचं बिरदेवाचं लग्न करायचं म्हणतात होय करायला या आम्हाला वाटत नाही बघ ते लगीन करील असं काय झालं करायला काय झालं
तेव्हा मग विचार केला म्हणाला त्या व्यक्ताला सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला कोपरीच्या गाव येता बंडगर वाडीचा बंडगर एवढ्या वाडीचा बंडगर एवढ्या वाडीचा नवनाथ नावाचा नवनाथ नावाचा नवनाथ नावाचा मग नवनाथ नावाचा बनगराचा हो बघा कुळीचा बनगराचा हो बघा कुळीचा युट्यूबचं हो बघा चॅनल युट्यूबचं हो बघा चॅनल बंधाऱ्याच्या नादान नादान गा बंधाऱ्याच्या नादान नादान बंधाऱ्याच्या नादान नादान गा बंधाऱ्याच्या नादान नादान चॅनल चालू केलया चॅनल चालू केलया चॅनल चालू केलया चॅनल चालू केलया रामा आणि ह्या मुलाच्या चॅनल वाल्याची मला या कोण शकुंतला नावाची मग बनगराच्या फुलीचे नावाची मग शकुंतला नावाची मग बनगराच्या फुलीचे पूर्वी गाती हो बघा देवाचे गाणी 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 गाती हो बघा देवाचे किती मग बहीण किती मग बहीण अगला बाई हो बघा नावाचे पांढऱ्याच्या हो बघा कुळीचे गाणी गाती देवाची व गाणी गाती देवाची देवाची व गाणी गाती देवाची व गाणी गाती देवाचे देवा तुझ्या दारात देवा तुझ्या दारात हरे नाम करतेगा हरे नाम करतेगा बाबा मग विचार केला काय केलं त्या वेळेला खामा येवानं अक्का मायवानं दासुदाला हरी मारायला हे मात्र असू द्या एक सुदाची बाळ पुढे धावत हे माझ्या मायवाच्या अख्खा हळी कशासाठी मारली आम्हाला अरे बाबांनो तुमच्याकडे काम आहे म्हणली मग आमच्याकडे काम आहे काम लावलं की अंग भरून जाईल आणि काय काम आणि आता अजून काम आहे वेगळं म्हणली काय अरे त्या भगवंताचं लग्न करायचं या
माझ्या दादाचं काचलिंगाचं लग्न करायचं नवरीचा शोध आणि लावला पाहिजे म्हणून दोनदा सुधारा लागली ती माय हवा बोलायला. रामा आपल्यापेक्षा थोर माणसं आहे ते. तसं काही सगळं गाणं आपल्याला जमत नसतंय. खरंय बाबा. जुन्या काळातलं गाणं ही कसं आहे हालमताचं गाणं आहे. हे कथेवर चालायचं गाणं नव्हतं. याड लागलंय मला याड लागलंय 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 गाणं हो पिढीला जायचं गाणं हो पिढीला जायचं गाणं हो पिढीला जायचं गाणं हो पिढीला जायचं याड लागलंय मला याड लागलंय याड लागलंय मला याड लागलंय वळल्याला जायचं याड लागलंय वळल्याला जायचं याड लागलंय मला याड लागलंय याड लागलंय मला याड रामा कपाळावर भांडार आहे. भगवंताला लिडूया. अरे 15 तोळ सोनं घाल तुला सोन्याची किंमत काय. सोनं फेकावर बोला. पण या भंडाऱ्याचं काय महत्व आहे बाबा. भंडाऱ्याची ताकद एवढी मोठी आहे बाबा. या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे. असं अंगातलं सगळं रोग घालवत या. अहो काय हो लग्नाच्या आधी नवर देवाला हळद काबर लावते ती मग. हो म्हणून काय माहिती कोणा दिसावं म्हणून. हे रे भादरा तसं नाही. लग्नाच्या आधीची त्याच्या मागे काय पिढा जर असली हळदी निघून जावं. दोन्ही जीव जावावे. खराय गे नवऱ्याची बी नवरीची बी. खराय का खोट आहे. खरा मामाला विचार किती बसले. अरे कोरोनाच्या काळात बाबा एवढं मोठं सगळ्या लोकांना संकट पडलं. 4 वर्ष तोंड बांधून माणसं मिळली. अरे दारू न पिणार सुद्धा दारू पिणे का रामा अरे शेजाऱ्याचं पीक असलं आणि बैल जर चालला आपला तर त्याच्या तोंडाला मुस्क घालत होती. घालत होती की का खावणे म्हणून लोकांना. आणि त्या महादेवाच्या नंदीने सराप दिला रे. वाद्या म्हणजे आम्हाला मुस्क घालतोय तुमच्या तोंडाला सुद्धा मुस्क. म्हणून मात्र बाबा या करोना काळामध्ये सगळ्यांना मुसकी घातली होती माझ्या पांडुरंगानं. 4 वर्ष माणसाच्या तोंडाला मुस्क. किती वर्ष 4 वर्ष होत का नाही. खराय मुसकी घातलं होतं. आणि मुस्क घालून सुद्धा तंबाखू खाऊन त्या मुसक्यातच माणसं थोपत होती आज. आणि पुन्हा वल झाले म्हणायची मी तंबाखू खाल्ल्या काय की. कारण तुम्ही काही करा त्याला करतो या रोजची हाजरी तुमची रोजची रोजच्या रोज सगळं मांडून ठेवणे त्याला कोण कोण काय करतो या. खरं का खोट आहे. अरे बाबा सत्य घटना झालेली. हे जो विचार केला मनाला त्या वगताला हे मात्र आता मायाला दासून माझा लागलं होतं बाबा बोलाय काय त्या वेळेला. बहीण दिवाळीला आणावी. आणि कशाला आणावी. बहीण आणावी दिवाळीला. अजून कशाला. बहीण आणावी दिवाळीला. साडी चोळीची आचारी साडी चोळीची आचारी आचारी साडी चोळीची आचारी दादा निघाला बाजारला. दादा कुठं चालला या एवढ्यात माग माझ्या भाऊचं काय म्हणतीया. कारभारी सारी भारीच्या ढोलका अंगड्या भरायला पैसे राखा अंगड्या भरायला पैसे राखा अंगड्या भरायला पैसे माझ्या वाटेला वाटे लागा थोड्या जाग्याला जाग्याला
रामा हो मग देवाला नवरी बघायची आहे बघायचे पण कशी बघायची या हे बघ आहा मेन बाबा सोन्याच्या केसाची सूर्याच्या तेजाची सूर्याला म्हणते उमू नको चंद्राला म्हणते मारू नको सोन्याच्या केसाची दाळब्या दाताची बाई नाव सांग जय माझा वीरा जय माझा वीरा पवन जय माझा वीरा पवन जय माझा वीरा पवन जय माझा वीरा पवन बोलो यानो ना घे राव जागा यानो ना घे राव बोलो यानो ना घे राव जागा यानो ना घे राव बोलो यानो ना घे राव जागा यानो ना घे राव बोलो यानो ना घे राव जागा यानो ना घे राव अक्कायाचे दासू दे 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 बोला यानो हो बघा लागेना सांगा यानो हो बघा लागेना बोला यानो बघा लागेना सांगा यानो बघा लागेना अक्का जर तुझ्या दादाला नवरी बघायला जाय म्हणते तर आम्ही जातोय बघ तुझ्या दादा काम करतोय चाकरी करतोय तुझी भाकरी खातोय म्हणल्यावर चाकरी करावं लागेल आणि तुझं काम करावं लागेल म्हणून करता माझ्या या दासुराच्या बाळाला अख्ख्या मायवानं माझ्या दासुराच्या बाळाला काय केलं होतं बाबा बाबा आता बाळ बिरदेवाला नवरी बघायला जाणार आहेत तर जाताना काय तर दिली पाहिजे अवश्य काय तर भाकरीची तयारी पाहिजे सर्व भोजन दिलं पाहिजे की जेवण पाहिजे तर मग अख्ख्या मायवानं माझ्या करण्या लाडीने त्या वेळेला पहिल्या काळात ताण लाडू भूक लाडू सगळे करून देत होते आता नाही तसं काय आता लाडू फुटत नाही भूक तर लागतच नाही घरा एवढं लाडूच घेत असते तर. लाडू दगडावर दगड ठेवून हाणावं लागतोय तवा फुटला तर फुटला नाही दगडच फुटतोय काय साखर केमिकलचे आले होते आता. कारण लाडू बांधणारी लाडूपेक्षा लय फुगलेले असते त्यामुळे लाडू फुगतोय त्यामुळे कसं होते? देवा ओहो. त्या देवानं माझा विचार केला आणि काय केलं होतं मायवानं या दासुराच्या बाळाला ताण लाडू भूक लाडू बाबा बांधून दासुदाच्या बाळाला आणि गटूळ दिला असायच्या संगतीला आणि बाबा सोगईचा शोध लागल्याशिवाय तुम्ही माघारी इकडे पोखर तोंड घेऊन यायचं ना मला दाखवायला आता म्हणले का जर नवरी नाही मिळणार तर माघारी यायचं नाही तिकडे जर राहू पण इकडे येऊन आता तोंड लावाय म्हणजे बोलले हातानं बाबा माझ्या दासुदानं हे मात्र निघून चालली होती बाळाच्या वेळेला खंड्या लाडीचे मायवाच्या नावानं गजर केला आणि दासुराची बाळ निघून निघून येते हो बघा चालल्या मार्गाला हो बघा लागल्या आता बार हो बघा जाताना राम दूर हो बघा पाहिजे एवढे बाबा हो बघा एवढे बाबा हो बघा काय बघा दासुदाची बाळगा दासुदाची दासुदाची बाळगा दासुदाची बाळगा दासुदाची दासुदाची बाळगा ए आता आपण दोघं चाललोया करायची आता असं करूया कसं करूया तुझ्या बेतानं कोणत्या रस्त्याने जाऊया बघ की असं डालगाव तू जावे खाली निघून असेल तुझं वाटेशनला डालगावात वाटेला दुकान आली हे ती दोन हा नवरी तिकडे आपण बावराज पाळली तिकडे मग कुठनं जाऊया मग तुझ्या मनात आड रानात जाऊया असं मेहरबान निघूया पलीकडे हा दुकान आज येत नाही चांगल्या कामाला जाताना दुकान बघायचं नाही या. हे बाबा रस्त्यानं कधी जायला नाही तर कुठं चाललाय कुठं होतं या? कुठं होतं या की? कधी मरावे नावत नावत बघ
मग मधुकर गावात सोंडग्याच्या कोळीचा मग सोंडग्याच्या कोळीचा आजच्या एवढ्या गावात आजच्या एवढ्या गावात आजच्या एवढ्या गावात आजच्या एवढ्या गावात वळवियाचं शाहीर वळवियाचं शाहीर झालं जग शाहीर झालं जग शाहीर रामा हे दोन वळवीचं शाहीर आहेत कोण आहेत आणि मधुकर वळवीचे शाहीर होत पण जो आवडे देवा जो आवडे सर्वाला तो आवडे बाप लेक स्वर्गवासी झाले तर वळवीचे शाहीर होत आणि त्यांच्या बाबा ह्या पत्नीला त्या माऊलीच्या लेकीनं आणि आपल्या पतीचा नाव निघाव म्हणून तरी त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभावी म्हणून करता 101 रुपया एक जीवन एक नया रुपया ना 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 लावला माझ्या डोलाला लावला माझ्या डोलाला आभारी नित्य नाना ऐकत कुटुंबाला आभारी नित्य नाना ऐकत तुझ्या पत्राला येतो रे कामला सावलीला तुझ्या पत्राला येतो रे कामला सावलीला बाबा देवस्थान आरेवार यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्व भाविकांना आवाहन करतोय की मंदिराच्या माध्यमासाठी विकास सुधाची बाळे बाबा होता निघून बर का नवखंड पंचय नवखंड पंचय नवखंड पंचय नवखंड पंचय काशीवा गाविकेने काशीवा एवढ्या बाबा वेळाटा एवढ्या बाबा काय माता एवढ्या बाबा वेळाटा एवढ्या बाबा काय माता रामा ये गे बारी दे तू गायला बारी दे तू गायला बारी दे तू गायला बारी दे तू गायला वैवियाचा चाईरा वैवियाचा चाईरा वैवियाचा चाईरा वैवियाचा चाईरा थोडे थोडे गाऊया जनसेवा थोडे गाऊया जनसेवा करूया थोडे थोडे गाऊया जनसेवा करूया जनसेवा करूया